आपल्या हाती दिले तिथं आम्ही आपल्याला शहाणपण काय शिकवावं. आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता, पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी नाही. हातात भरलेल्या बांगड्यांची नजाकत तिनं मिरवण्यापेक्षा त्याच तिच्या हातात विजेसारखी शमशेर तळपावी. आपल्याकडूनही आम्हाला हेच अपेक्षित आहे. राजे, हो येसू, आम्ही आज आपल्याला हे सांगतो आहोत कारण स्वराज्याच्या निर्णायक अस्तित्वाची ही वेळ आहे. चहूकडे वणवा पेटलाय. आज विजयाचं तोरण रायगडाच्या महाद्वारी बांधण्यासाठी आम्ही वापिस आलो. कदाचित उद्या येणारही नाही, मात्र हे तोरण अबाधित राहिलं पाहिजे. येसू, ती काळजी नसावी महाराज. आमच्या सौभाग्य इतकंच महाराष्ट्राचं सौभाग्यही आम्हाला तितकंच प्रिय आहे. आपण रक्त सांडलं तरी आमच्या भाळावर कुंकुम तिलक बनून ते अजरामर राहील. ही भूमी बळकावू पाहणाऱ्यांची कबर याच मातीत खोदल्याशिवाय आमची तलवार ज्ञान होणार नाही. राणी साहेब, हेच हवं होतं आम्हाला. अगदी हेच हवं होतं. हो हो, हेच होणार. आपण आणि आबासाहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही नक्कीच सारखे ठरवू. आपण दौडा दिल्लीपर्यंत. राजा रामांना सोबत घेऊन आम्ही स्वराज्याचा भगवा ध्वज अखंडपणे फडकवत ठेवू. येसू, आम्ही विशाळगडावर दौड करतो, तिथला फितवा मोडून काढतो आणि संगमेश्वरामार्गे पुन्हा रायगडी पोहोचतो. जय भवानी, जय भवानी. खूप मनापासून प्रेम केलं, सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. त्याने काय दिलं मला? दगा, विश्वासघात केला त्यांनी माझा. ऑनलाईन गेम खेळलो, नको ते धंदे केले आणि कर्जबाजारी झाली. यामुळे बायको गेली सोडून. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. झाली चूक माझ्या हातून, आता पुन्हा नाही करणार. अगदी तिच्या पाया सुद्धा पडलो.